नमस्कार. मी जेव्हा जेव्हा कोणत्या फ्रीलान्सरला किंवा खूप छोट्या बिझनेसमनला भेटतो ना, तेव्हा आपल्याकडे अकाउंटिंग हा खूप मोठा प्रॉब्लेम मला दिसतो. कारण की सगळेजण काय फायनान्स प्रोफेशनल नसतात किंवा अकाउंटिंग शिकलेले नसतात. बरं, आपण जर का टॅली घेतलं किंवा इतर कोणतं अकाउंटिंग सॉफ्टवेअर घेतलं तर त्या टॅलीमध्ये एंट्री करण्याचं सुद्धा आपल्याला टेन्शन येतं. डबल एंट्री सिस्टीम अकाउंटिंगची असते, ती फॉलो करायला लागते. तर याच्यासाठी आत्ताच मी एक सॉफ्टवेअर पाहिलं, त्याचं नाव आहे झोहो इनव्हॉइस. बरोबर आहे, झोहो कंपनीकडनं आपल्याला हे येतं आणि ह्याच्या इनव्हॉइस नावावर जाऊ नका. ऑफकोर्स हे इनव्हॉइसिंग तुम्ही करू शकता, त्याच्यात जीएसटी टाकू शकता, विविध एसकेयूज, विविध प्रॉडक्ट्स, कस्टमरचा डेटा सगळं तुम्ही ह्याच्यात टाकू शकता. तुम्हाला पीओज किती आलेले आहेत, तुम्हाला इनव्हॉइसेस किती द्यायचे आहेत, सगळं तुम्ही करू शकता. बरोबर आहे, पण फक्त इनव्हॉइस शिवाय सुद्धा ह्याच्यात तुम्ही प्रत्येक प्रॉडक्टची कॉस्ट टाकू शकता, कॉस्ट ऑफ परचेस, कॉस्ट ऑफ ऑपरेशन टाकू शकता आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला विविध रिपोर्ट्स, विविध ग्राफ्स, विविध पाय चार्ट्स हे झोहो इनव्हॉइस महिन्याच्या शेवटी किंवा दिवसाच्या शेवटी देतं. कस्टमर प्रमाणे तुम्हाला किती प्रॉफिट झाला किंवा प्रत्येक प्रॉडक्टवर तुम्हाला किती प्रॉफिट किंवा लॉस झालं हेही ते दाखवतं. आणि झोहो इनव्हॉइस यूज करण्यासाठी तुम्हाला अकाउंटिंगच्या नॉलेजची अजिबात गरज नाहीये. फक्त हे छोट्या बिझनेसेससाठी आहे. फार कॉम्प्लिकेटेड ट्रान्झॅक्शन्स यात होत नाहीत. तुमचे नंबर ऑफ कस्टमर्स 50 पेक्षा कमी असतील तर तुम्हाला हे खूप उपयोगी आहे. झोहो इनव्हॉइस तुम्ही ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटतंय.